स्वागत आहे तुमचं मेरा ॲप चॅनलमध्ये. तर त्यांनी आम्हाला जगायला शिकवलं, ज्यांनी समानतेचा हक्क दिला, ज्यांच्यामुळे आज आपण अभिमानाने जगतो, ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जयंतीनिमित्त जय भीम. भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जयंतीसाठी आणि त्याच्यामध्ये रॅलीमध्ये सामील झालो. तर रॅलीमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला DJ लावला होता. ते DJ पुढे सगळेजण डान्स करत होते, आपला एन्जॉय करत होते. ते एन्जॉय केल्यानंतर पुढे सगळे ज्यांनी आम्हाला जगायला शिकवलं, ज्यांनी समानतेचा हक्क दिला, ज्यांच्यामुळे आज आपण अभिमानाने काही जगतो, महिला ते म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डान्स केल्यानंतर जय पुढे जाऊन भीम जयंतीच्या सर्वांना भरपूर हार्दिक शुभेच्छा. भरपूर असं हे केलं, डान्स केलं. त्यानंतर सगळेजण आपापल्या डान्समध्ये व्यस्त होते. सगळेजण खुश होते, खूप एन्जॉय करत होते त्या जयंतीमध्ये. आणि तसेच पुढे भरपूर सारे परत मिळून आले सगळेजण आणि सगळेजण परत डान्स करू लागले. डान्स केल्यानंतर पुढे गेले. तर त्याच्यामध्ये मी थोडाफार एन्जॉय केला. मी एन्जॉय केल्यानंतर पुढे जाऊन भरपूर असा भव्य असा भीमसैनिकांनी याच्यामध्ये प्रतिसाद घेतला होता, सहभाग घेतला होता. त्यानंतर देखावे पण खूप सुंदर केले होते. सुंदर केल्यानंतर परत पुढे जाऊन पुढे जाऊन परत डान्स चालू होते. चौकामध्ये प्रत्येकाने आपले DJ साऊंड लावले होते. त्याच्यानंतर रॅलीमधील सगळेजण DJ लागला की सगळेजण डान्स करत होते, एन्जॉय करत होते. एन्जॉय करता पुढे जाऊन खूप सारे डान्सवर आणि खूप सारी एन्जॉयमेंट झाल्यानंतर खूप सगळ्यांनी खूप सुंदर पतीचा डान्स करत होते आणि डान्स पण झाला. त्यानंतर परत पुढे जाऊन आम्ही निघलो. तर त्याच्यामध्ये रुद्रांश आणि शिवांशी दोघं पण डान्स करत होते त्यांचा. ते पण कुठे कमी नाही म्हणून ते पण डान्स करत होते. आणि त्यांचा डान्स तर कसा आहे तुम्ही पण बघून घ्या, कसं करत होते डान्स त्यांचा. आणि त्यांनाही काही आवडत नव्हतं नाचण्यासाठी. तर मग परत पुढे त्यांच्याबरोबर दुसरे छोटे मुले आणखी डान्स करू लागले होते, छोटी मुलं. त्यानंतर छोट्या मुलांनाही खूप सारा डान्स केला आणि एन्जॉयमेंट केलं त्याच्यामध्ये. आणि भरपूर असं पुढे आणि त्याचबरोबर रॅली पुढे चालली होती. त्या रॅलीमध्ये सगळेजण सामील होत होते, पण मध्ये यांचा डान्स काही थांबत नव्हता. यांना खूप सारा डान्स करू वाटत होता, त्यामुळे हे सगळे नाचत होते. आणि त्याच्याबरोबर छोटी मुले आणखीनही सामील होऊन नाचत होती. तशीच रॅली पण पुढे चालली होती. म्हणून म्हटलं आता सगळेजण डान्स करून झाल्यानंतर परत पुढे सगळेजण चालले होते. आणि तरी यांचा डान्स काही थांबेना, म्हणून डान्सच चालू होता. म्हणलं त्यांना करू देत, म्हणलं एन्जॉयमेंट सगळी ह्यांची होऊन देत. मग डान्स झाल्यानंतर परत पुढे आम्ही गेलो. तर मग भव्य अशी मिरवणूक चालू होती. तर भव्य मिरवणुकीमधूनच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानवांचा हे काय जे फोटो, त्यानंतर ते अशी मिरवणूक चालली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांचेसुद्धा फोटो, त्यानंतर त्यांची मिरवणूक चालली होती. तर पुढे अशी छान अशी मिरवणूक चालली होती, भव्य अशी प्रमाणामध्ये. त्यानंतर भीमसैनिकही त्याच्यामध्ये होते. त्यानंतर ती मिरवणूक इतकी छान वाटत होती, इतकी छान, आतूनच खूप छान वाटत होतं की अशी जयंती खूप सारी साजरी होती म्हणून. त्यानंतर सगळे भीमसैनिक ह्याच्यामध्ये बाजूला थांबून त्यानंतर रॅलीवर पूर्णपणे आपलं काय आहे ते हे करत होते. त्यानंतर आम्ही पूर्णपणे रॅलीमध्ये चालून झाल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये पोचलो. त्यानंतर तिथं आम्ही पोचल्यानंतर इतकं छान डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं. इतकं बघूनच इतकं छान वाटलं मनाला की खूप छान वाटत होतं. आणि भरपूर असे भीमसैनिक त्यानंतर सगळेजण मिळून त्याच्यामध्ये तिथे आले होते ना, तर खूप छान असा सण साजरी झाल्यासारखा वाटत होता आणि खूप छान. त्याचबरोबर बाहेर स्टॉल लागले होते. त्या स्टॉलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पुस्तके होती. त्यानंतर बाबासाहेबांचे, गौतम बुद्धांचे छानपैकी असे फोटो होते छान. त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये काही लोक पुस्तकांचा संग्रह असे खरेदी करत होते आणि खूप छान वाटत होतं. त्याचबरोबर असे जे काय ते बाहेर माळा होत्या, खूप छान हेअरबँड होते, त्यानंतर ब्रेसलेट होते, खूप छान प्रकारे होते, फेटे, टोपे, त्यानंतर लावण्यासाठी भीमसैनिकांचा बॅच होता. खूप छान वाटत होतं. त्यानंतर सगळे लोकांनी तिथं खरेदी केल्यानंतर आम्ही आत पोचल्यानंतर भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. तसेच पोलीस प्रशासनही तिथं खूप छान प्रमाणामध्ये होते. खूप छान प्रमाणामध्ये तिथून आम्ही तिथं दर्शन घेतल्यानंतर पुढे जाता आम्ही पुढे गेलो. पुढे घेतल्यानंतर खूप छान प्रमाणामध्ये गर्दी पण होती, त्याच्यामध्ये आम्ही गेलो.
त्यानंतर दर्शन घेण्यासाठी पायरीवरून चढलो. तर पायरीवरून घेतानाच पहिल्यांदा खूप छान प्रमाणामध्ये माळा होत्या. माळा त्यानंतर हे होते, सगळ्यांनीच खूप छान त्यानंतर जयंती साजरी केली. त्यामध्ये आतमध्ये गेलो तर मीही खूप छान प्रकारे दर्शन घेतले. मलाही खूप छान फील वाटत होतं की खूप छान असं वाटत होते. तर मीही खूप छान प्रकारे दर्शन घेतले. त्यानंतर दर्शन घेऊन तिथे थांबले होते. तर छोटे मुले काय बाजूला सरतच नव्हते, छोट्या मुलांना पण दर्शन घ्यायचे होते. तर मग दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुढे पण भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होती आणि गर्दी तर त्याच्यामध्ये होतीच. त्यामुळं पण खूप छान देखावे पण वाटत होते, डेकोरेशनही वाटत होते. त्यानंतर शिवण्याच्या याच्यामध्येच काहीतरी चाललं होतं म्हणून सगळेजण तिथं चालले होते. त्यानंतर घेतल्यानंतर पुढे आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर पुढे गेलो. तर पुढे गेल्यानंतर भव्य अशी मिरवणूक होती. मिरवणुकीसमोरच सगळेजण परत पुन्हा DJ सुरू झाला. तर मग DJ समोर परत पुन्हा डान्स सुरू झाला. तर मग डान्स केल्यानंतर सगळ्यांनी एन्जॉयमेंट केली. एन्जॉयमेंट केल्यानंतर सगळेजणच असे खूप छान जल्लोषात डान्स करत होते. तर मीही थोडाफार डान्स केला आणि मलाही खूप छान वाटलं. त्यानंतर सगळ्यांचं झाल्यानंतर शिवण्या राहिली होती. शिवण्यांनी सुद्धाही डोकं टेकवून छान असं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळे निघालो जायला. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्याकडे ही भीमजयंती कशी साजरी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि सर्वांना माझ्या मनापासून जय भीम.